नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपल्या तासिकेमध्ये आपण न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हा चॅप्टर आपण पाहणार आहोत. चॅप्टर नंबर 4, न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. The first point is, let's recall what is given on page number 26. The two questions are given. The first one is what is the malnutrition. First question is the malnutrition, and another one, which are the ways to prevent the malnutrition. Which are the ways of the prevent the malnutrition. अशा प्रकारचे दोन क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले आहेत. द फर्स्ट वन, व्हॉट इज द मालन्यूट्रिशन, म्हणजे मालन्यूट्रिशन म्हणजे काय, तर या प्रकार याविषयी आपल्याला बघायचं आहे. आणि मालन्यूट्रिशनला प्रिव्हेंट करण्याचे जे काही मार्ग आहेत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहेत. आणि हे झालेलं आहे. याविषयी आपण मागच्या इयत्तेमध्ये आपण मागल्या वर्षी बघितलेलं आहे. तरी थोडंसं फोकस या मालन्यूट्रिशन आणि त्याचे वेज जे आहेत त्यावर आपण टाकणार आहोत. Some life process go on continuously in the living organisms. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हटल्यानंतर जे काही सजीव आहेत, जे काही सजीव प्राणी आणि सजीव वनस्पती आहेत, यामध्ये आपण मुख्यतः आपण जर घेतलं तर सजीवांची लक्षणे काय आहेत. सजीवांची लक्षणे आपल्याला माहिती आहेत की सजीवांना काय, की सजीवांची वाढ होते, सजीव हालचाल करतात, सजीवांना अन्नाची आवश्यकता असते आणि अन्न ग्रहण केल्यानंतर त्यांची काय होत असते, वाढ होत असते, ते हालचाल करत असतात, ते कार्य करत असतात. म्हणून सजीवाला जर समजा कार्य करायची असेल तर कार्य त्याच्याकडून घडावं याकरता त्याला फूडची आवश्यकता असते. आणि म्हणून फूड स्टफचं इम्पॉर्टन्स जे आहे ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये आहे. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी काही बॉडी आहे त्या बॉडीला कोणती कार्य करावी लागतात, त्यानुसार त्याचं जी काही एनर्जी आहे, त्या बॉडीला एनर्जी लागत असते आणि त्या एनर्जी प्राप्त केल्यानंतर त्या बॉडीची वाढ होत असते. तर त्या बॉडीला नेमकी कोणती कार्य करावी लागतात, त्या कार्यानुसार त्याला एनर्जी लागत असते. आणि म्हणूनच हा एक बॅलन्स शीट जी आहे ती न्यूट्रिएंट्स बॅलन्स शीट जी आहे त्या बॉडीची, प्रत्येक बॉडीची वेगवेगळ्या बॉडीची आपण जर घेतलं तर ती वेगवेगळ्या प्रकारची असते. तर ते कशावरून तयार होत असते, तर सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड. तर ती बॉडी आहे, त्या बॉडीने जर समजा ग्रहण केलं काही सबस्टन्सेस मॅटर्स आहेत, म्हणजे पदार्थ आहेत, ते ग्रहण केल्यानंतर ते काय कसे होते, डायजेस्टेड अँड ॲसिमिलेटेड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी. कशाकरिता ते सबस्टन्स जे आहेत ते ग्रहण करत असते, ते बॉडी ग्रहण करत असते. बॉडी जी आहे, बॉडी सपोर्ट करते. तर ते डायजेस्टिव्ह बॉडी असते, ॲसिमिलेटेड बॉडी असते. ते पदार्थ ग्रहण केल्यानंतर त्या पदार्थांचं काय, तर डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे ती काय करते, त्या पदार्थ ग्रहण केल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करते. डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे, जे काही पदार्थ ती बॉडी ग्रहण करते त्या पदार्थावर ती प्रक्रिया करते, ॲसिमिलेटेड त्याला सपोर्ट करते. आणि त्या माध्यमातून कशा करता ही प्रक्रिया होत असते ते डायजेस्टिव्ह सिस्टमची, तर फॉर ऑब्टेनिंग एनर्जी ऑब्टेन करण्याकरता, म्हणजे ऊर्जा ग्रहण करण्याकरता. आणि ॲसिमिलेटेड जे आहे ते कसे करतात, की त्यापासून होणारे जे काही फायदे आहेत किंवा काय, तर त्या बॉडीची वाढ होण्याकरता, त्या बॉडीची प्रोडक्शन झाल्यानंतर, त्या बॉडीचं प्रोडक्शन झाल्यानंतर ती बॉडी काय करते, की आपली लाईफ जी आहे ती जगण्यासाठी तिला दोन गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते. एक आहे की तिला अन्नाची आवश्यकता असते, कारण ती प्रक्रिया असते आणि त्या अन्नाची प्रक्रिया ह्या डायजेस्टिव्ह सिस्टमशी कनेक्टेड आहे. आणि अन्न ग्रहण केल्यानंतर ती डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे त्यावर प्रक्रिया करते. आणि प्रक्रिया केल्यानंतर त्या प्रक्रियेतून एनर्जी निर्माण होते, म्हणजे ऊर्जा निर्माण होते. आणि ऊर्जा ही त्या बॉडीला सपोर्ट करते. मेटाबॉलिक प्रोसेस जी आहे ती मेटाबॉलिक प्रोसेस त्या माध्यमातून पुढे येते आणि ती जी काही एनर्जी आहे ती एनर्जी प्रोव्हाइड करते त्या बॉडीला. आणि त्या बॉडीची काय होत असते, ग्रोथ होत असते, वाढ होत असते. आणि वाढ झाल्यानंतर टू मेंटेन हेल्थ ऑफ बॉडी, त्या बॉडीची हेल्थ सुद्धा, त्याचं आरोग्य जे आहे
ते मेंटेन केलं जाते. हे सगळं जे काही आहे याचं रिलेशन जे आहे त्या फूडस्टफची आहे आणि त्या न्यूट्रिएंटची, आणि म्हणून हे सगळं त्या माल न्यूट्रिशन मध्ये जे करते. The substances which are the digested and assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called foodstuffs. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला काय म्हटलंय? foodstuffs. त्याचे एक नियोजन, फूडस्टफचं नियोजन जे आहे प्रत्येक बॉडीचं हे वेगळ्या प्रकारचं असतं. वी गेट द सेव्हरल टाइप्स ऑफ द न्यूट्रिएंट्स फ्रॉम द फूडस्टफ्स. या फूडस्टफच्या माध्यमातून काय तर आपल्याला काय आढळून येतात की सेव्हरल टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स, वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत की प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत न्यूट्रिएंट्सचे, म्हणजे पोषणाचे. जे काही पोषण आहे, शरीराचं पोषण जे आहे, भरण पोषण जे आहे ते कशावर आधारित आणि कशाच्या माध्यमातून होत असते. त्यांना आपण बघणार आहोत न्यूट्रिएंट्स. कोणते कोणते न्यूट्रिएंट्स आहेत आणि कोणत्या कोणत्या न्यूट्रिएंट्सच्या माध्यमातून त्या शरीराचं पोषण होत असते. तर सेव्हरल टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स, तर प्रमुख दोन प्रकार या न्यूट्रिएंट्सचे पडत असतात. त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो मॅक्रो न्यूट्रिएंट्सचा आहे. पहिला प्रकार जो आहे तो मॅक्रो न्यूट्रिएंट्सचा आहे आणि दुसरा प्रकार जो आहे तो मायक्रो न्यूट्रिएंट्सचा आहे. तर पहिला प्रकार जो आहे मॅक्रो न्यूट्रिएंट्स आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स. तर मॅक्रो न्यूट्रिएंट्स जो आहे हा रिलेटेड कशा आहे की लार्ज ऑफ कंटेंट, म्हणजे लार्ज कंटेंट मध्ये जी एनर्जी आपण प्राप्त करत असतो त्याला मॅक्रो असं म्हटलेलं आहे. मॅक्रो न्यूट्रिएंट्स लाईक आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. त्या बॉडीला जर समजा मोठ्या प्रमाणावर एनर्जीची आवश्यकता असते आणि मोठ्या प्रमाणावर एनर्जी कोण देऊ शकते, तर असे जे काही घटक आहेत, की ते मोठ्या प्रमाणावर एनर्जी प्रोव्हाइड करू शकतात त्या बॉडीला, तर त्यांचा समावेश जो आहे तो हा मॅक्रो न्यूट्रिएंट्स या न्यूट्रिएंट्सच्या टाइप्स मध्ये होत असतो. आणि ॲज कम्पेअर्ड टू द मॅक्रो न्यूट्रिएंट्स, इन मायक्रो न्यूट्रिएंट्स small quantity required to the provide body and to growth and maintain health. म्हणजे त्या बॉडीच्या वाढीकरिता आणि त्याचं आरोग्य मेंटेन करण्याकरता अशा न्यूट्रिएंटची आवश्यकता असते. ते स्मॉल क्वांटिटी मध्ये मिळालं तरी चालते, पण त्यांची आवश्यकता आहे. इट इज अ इसेन्शियल, इट इज अ व्हेरी नेसेसरी टू प्रोव्हाइड द बॉडी. अत्यंत आवश्यकता आहे त्याची, कमी प्रमाणात असलं तरी चालेल, कमी प्रमाणात, परंतु तेवढं सुद्धा त्या बॉडीची त्याशिवाय पूर्णतः पोषण होणार नाही, त्या बॉडीचं पूर्णतः पोषण होणार नाही. आणि म्हणून म्हटलंय तर मॅक्रो न्यूट्रिएंट्स मध्ये कशाचा समावेश केला गेलाय. सुरुवातीला कार्बोहायड्रेट, कर्बोदके. कार्बोहायड्रेट मीन्स कर्बोदके. शरीराला कार्बोहायड्रेटची खूप आवश्यकता असते आणि कार्बोहायड्रेटच्या माध्यमातून मिळणारी जी काही शरीराला जी ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पाहिजे. कॅलरीमध्ये ऊर्जा, एनर्जी कशामध्ये मोजली जाते? कॅलरीमध्ये. कॅलरी इज द युनिट ऑफ चेकिंग द रेट ऑफ एनर्जी. चेकिंग द रेट ऑफ एनर्जी म्हणजे कॅलरीच्या माध्यमातून काय आपण करतो की आपल्या एनर्जीचा आपण रेट चेक करत असतो. तर या कार्बोहायड्रेटच्या माध्यमातून आपण आपल्याला मोठ्या प्रमाणावर एनर्जी प्रोव्हाइड केली जाते. आता कार्बोहायड्रेट्स आहेत. त्यानंतर आहे प्रोटीन्स. सेकंड जो आहे प्रोटीन, या प्रोटीनच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर एनर्जी आपल्या बॉडीला प्रोव्हाइड केली जाते आणि याच्या माध्यमातून जी काही एनर्जी मिळते त्याचा समावेश जे आहे ते मॅक्रो न्यूट्रिएंट्स मध्ये केला जातो. या प्रोटीनच्या माध्यमातून जे काही शरीराचं पोषण केलं जाते त्याला मॅक्रो न्यूट्रिएंट्स म्हटलं आहे. फॅट, बॉडीला फॅटची सुद्धा आवश्यकता आहे. त्या फॅट्सच्या माध्यमातून शरीराला मोठ्या प्रमाणावर एनर्जी मिळत असते. त्यानंतर आहे मायक्रो न्यूट्रिएंट्स मध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्स जे आहेत यांचा समावेश हा मायक्रो न्यूट्रिएंट्स मध्ये होत असतो. आता आपल्याला बघायचं आहे की जसं कार्बोहायड्रेट्स आहे, ते कार्बोहायड्रेट्स मध्ये कोणत्या अन्नधान्याचा समावेश होतो? तर आपण शरीरामध्ये आपल्या आहारामध्ये आपण कशाचा समावेश करत असतो? तर भात, पोळी हे जे काही आहे, तर भात कशाने बनत असते? राईस. आणि पोळी जी आहे ते व्हीट या पदार्थांनी बनत असते. आणि म्हणून राईस अँड व्हीट गिव्ह अ मोर
मोर एनर्जी, लार्ज क्वांटिटी कशी आहे, लार्ज आहे, मोठ्या प्रमाणावर. तर या माध्यमातून कार्बोहायड्रेट्स आपल्याला मिळत असते, कर्बोदके मिळत असते. म्हणून आहारामध्ये पोळीचा आणि भाताचा समावेश हा अत्यंत महत्त्वाचा मानला आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे प्रोटीन्स आहे, विटॅमिन्स. आता विटॅमिन्स आपल्याला कशा माध्यमातून प्रोटीन्स जे काही आहेत, प्रथिने आपल्याला कशा माध्यमातून, डाळ जे आहेत, डाळ वर्गीय जसं पल्सेस आपण म्हणू, तर त्या ठिकाणी आपण समावेश करतो तुरीच्या डाळीचा आहे की मुगाच्या डाळीचा आहे, किंवा ते जे काही डाळवर्गीय इतर प्लांट्स आहेत त्या माध्यमातून मिळणारे जे काही प्रोटीन्स म्हणजे प्रथिने आपल्याला याचा सुद्धा लार्ज क्वांटिटीमध्ये आपल्याला एनर्जी. लहान मुलांना आपण बघितलेलं आहे की जनरली डाळ भातच दिलं जाते जेवण, त्यांना पोळी पचत नाही, आणि म्हणून कारण ते सुद्धा प्रोटीन सुद्धा लार्ज क्वांटिटीमध्ये एनर्जी प्रोव्हाइड करतात. त्या फॅट, ऑइल सुद्धा अतिशय महत्त्व आहे. ऑइलचं जे आहे, ऑइलचा समावेश जो आहे फॅटमध्ये होत असतो. असे जे पदार्थ आहेत की त्या माध्यमातून आपल्याला ऑइल मिळत असते आणि त्याचा संबंध फॅटमध्ये केला. त्यानंतर मिनरल्स म्हणजे खनिजे आहेत, जे काही पोटॅशियम आहे, फॉस्फरस आहे, यांचा समावेश जे आहे ते खनिजेमध्ये होत असतो. असे जे काही फ्रूट्स आपण खात असतो त्या फ्रूट्सच्या माध्यमातून आपल्याला या प्रकारची मिळत असते. काही रस आहेत त्यामध्ये आपण जर घेतलं तर लेमन आहे, लेमनच्या माध्यमातून आपल्याला ॲसिड जे आहेत, काही शरीराला आवश्यक असणारे ॲसिड जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाहिजेत, म्हणजे आम्ल आपण म्हणू त्यांना. त्यानंतर विटॅमिन्स आहेत. विटॅमिन्स आपल्याला फळभाज्या ज्या आहेत किंवा आपले भाजीपाला आहे, हिरव्या पालेभाज्या आहेत, हिरव्या पालेभाज्यांच्या माध्यमातून विटॅमिन्स आपल्याला मिळतो. तो फळांच्या माध्यमातून आपल्याला विटॅमिन्स मिळत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आहेत. विटॅमिन ए आहे, विटॅमिन बी आहे, विटॅमिन B1, 2, विटॅमिन B12 पर्यंत, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई. आणि प्रत्येक विटॅमिन हे वेगवेगळ्या फळझाडातून किंवा आपण औषधी वनस्पती आहेत त्यांच्या माध्यमातून आपण आपल्या बॉडीला देऊ शकतो. आणि प्रत्येक विटॅमिनचा इम्पॉर्टन्स आहे. जसं विटॅमिन ए आहे, रातनडेपणा आहे किंवा समजा डोळे कमजोर असतील तर त्याकरता कोणतं जे आहे फ्रूट खाल्लं पाहिजे किंवा कोणत्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत त्याचा एक चार्ट आहे. डाएट प्लान्स आपण म्हणतो, त्या डाएट प्लानमध्ये सगळं दिलेलं आहे. म्हणजे एकूणच आपल्याला काय बघायचं की मॅक्रो न्यूट्रिएंट्समध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅटचा समावेश होतो आहे, आणि मिनरल्स आणि विटॅमिन्सचा मायक्रो न्यूट्रिएंट्स आहे. तर एक मॅक्रो न्यूट्रिएंट्स हे काय लार्ज क्वांटिटीमध्ये एनर्जी प्रोव्हाइड करतात, तर मायक्रो न्यूट्रिएंट्स हे ॲज कम्पेअर्ड टू द मॅक्रो कमी प्रमाणात, परंतु अतिशय ते सुद्धा महत्त्वाचं आहे शरीराच्या वाढीकरता, शरीराच्या भरणपोषण करण्याकरता या सुद्धा घटकांची नितांत आवश्यकता आहे. The process of the taking and using food which takes place in the living organism is called nutrition. Nutrition means काय की the process of taking in and using food means काय की फूड घेण्याची जी काही प्रक्रिया आहे, शरीराच्या आतमध्ये फूड घेण्याची प्रक्रिया आहे, आणि त्या अन्नाचा वापर पुढे काय करायचा आहे, which takes place in the living organism, आणि कसे करतात तर त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडी करता ही सगळी जी प्रोसेस आहे ती न्यूट्रिशनची आहे. तर नीड फॉर द न्यूट्रिशन कशा का म्हणून आवश्यकता पडली आहे न्यूट्रिशनची, टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर द डुईंग वर्क, कार्य करण्याकरता. त्या बॉडीला कार्य करण्याचं स्वतःच्या प्रत्येक बॉडीचं स्वतंत्र वेगळं असं कार्य आहे, आणि ते कार्य करण्याकरता या न्यूट्रिशनची आवश्यकता पडलेली आहे. इज द फर्स्ट नीड. सेकंड वन, द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. त्या बॉडीची काय तर ग्रोथ झाली पाहिजे. ती बॉडी जी आहे स्वतःचं पोषण करत असताना त्या पोषणाच्या माध्यमातून त्या बॉडीची वाढ होईल, आणि डेव्हलपमेंट स्वतःच्या बॉडीचे ऑर्गन्स जे आहेत त्या ऑर्गॅनिझम्सचे जे काही ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्स डेव्हलप करण्याकरता. नेक्स्ट थर्ड वन, टू रिप्लेस द डॅमेज्ड सेल्स अँड रिपेअर टिश्यू. रिप्लेस द डॅमेज सेल. दररोज लाखो सेल्सची निर्मिती आपल्या बॉडीमध्ये होत असते. आपण ज्या प्रकारे अन्न घेतो, अन्नाची प्रक्रिया होते डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये, आणि त्यामधून एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड केली जाते.
तर ही प्रक्रिया होत असताना दररोज लाखो प्रमाणावर सेल्सची निर्मिती आपल्या बॉडीमध्ये होते. काही सेल्स मृत पावतात, काही सेल्स पुन्हा जिवंत होत असतात. तर त्याचं काय रिप्रोडक्शन जे आहे ते पुन्हा पुन्हा झालं पाहिजे. म्हणजे रिप्लेस द डॅमेज सेल्स, ज्या डॅमेज आहेत मृत सेल्स आहेत त्या मृत सेल्सच्या ठिकाणी सक्रिय अशा सेल्सचा समावेश त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि जे काही टिश्यू जे आहेत ते निकामी झालेले आहेत, टिश्यू निकामी झालेले आहेत, त्यांना रिपेअर करायचं आहे. रिपेअर केल्यानंतर त्या पुन्हा कार्यान्वित होतील आणि पुन्हा कार्यान्वित झाल्यानंतर त्याचा उपयोग जे आहे ते बॉडीला होत असणार आहे. टू फाईट द डिसीज, म्हणून या ठिकाणी हेल्थशी कनेक्टेड आहे. न्यूट्रिशन जे आहे ते हेल्थशी कनेक्टेड आहे. त्याचं कारण असे आहे की टू फाईट द डिसीज म्हणजेच रोग प्रतिकार शक्ती ही स्वतःच्या शरीरामध्ये असली पाहिजे. आणि प्रत्येक बॉडीची एक स्वतःची एक रोग प्रतिकार शक्ती असते. आपण बघतो आहे की एक इम्युनिटी पॉवर आपण त्याला म्हणू की ज्याची इम्युनिटी पॉवर चांगली आहे, ज्याची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, तो कुठल्याही आजारामध्ये डळमळत नाही आणि प्रत्येक आजाराला तोंड देतो. आणि असं वाटत नाही की त्याला बघून की त्याला आजार आहे, कारण त्याची इम्युनिटी सिस्टम जी आहे ती खूप स्ट्रॉंग असते, त्याची रोगप्रतिकार शक्ती खूप चांगल्या प्रकारची असते. आणि मग तो रिस्पॉन्स देतो आणि उपचाराला रिस्पॉन्स दिल्यानंतर तो लवकरात लवकर कमी कालावधीत जर बरा होतो. जर समजा तरी त्याला काही आजार जर झाला असेल आणि जर समजा आजार व्हायचाच होऊ द्यायचा नसेल तर या प्रकारे तर आपल्याला न्यूट्रिशन जे आहे ते प्रॉपरली जर न्यूट्रिशन झालं तर आपल्याला कुठलाही आजार होऊ शकत नाही. आणि इम्प्रॉपर न्यूट्रिशनमुळे ही समस्या उद्भवते. जनरली काय तर इम्प्रॉपर न्यूट्रिशनमुळे ही समस्या उद्भवते, त्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. आणि या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या की एक आजार बळावला तर दुसरा आजार लागूनच त्याला दुसरा आजार होत असतो. ऑटोट्रोपिक न्यूट्रिशन and heterotropic nutrition, the two mainly types of the nutrients. The first one is the autotrophic nutrition and another one is the heterotropic nutrition. Two are main types of the nutrients. The first type autotrophic nutrition, आपल्याला बघायचं आहे, some organisms can produce their own food and thus nourish themselves, and this called the autotrophic nutrition. Like there is the example of the plants, trees and etc. अशा प्रकारच्या ज्या काही वनस्पती आहेत की ते स्वतःचं अन्न मोस्टली प्लांट्स अँड मोस्टली ट्रीज विच आर डेव्हलप ओन फूड इन ओन लिव्ह, म्हणजे स्वतःच्याच बॉडीमध्ये स्वतःचं अन्न तयार करतात. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण घेतलं तर प्लांट्स आपण घेऊ की स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि स्वतःच्याच बॉडीला प्रोव्हाइड करतात आणि स्वतःच्या बॉडीची डेव्हलपमेंट करत असतात. Heterotropic nutrition, some organisms depend on the other organisms and plants or animals and for their food, and this is called as heterotropic nutrition. आणि जर समजा हेटेरोट्रोपिक न्यूट्रिशन मध्ये आपण जर घेतलं तर त्यामध्ये ॲनिमलचा समावेश होतो. ॲनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यांचा समावेश होतो आणि काही प्लांट्स एक्सेप्शनल जे काही प्लांट्स आहेत त्यांचा सुद्धा समावेश होतो. जसं एक्झाम्पल आपण घेतलं ह्युमन बिईंगचं एक्झाम्पल घेतल्यानंतर ह्युमन बिईंग जे आहे कशावर डिपेंड असते, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतोय का नाही, स्वतःच्या बॉडीमध्ये स्वतःचं अन्न तो तयार करत नाही. तो निसर्गतः त्याच्या परिसरामध्ये आढळणारे जे काही घटक आहेत त्याचा उपयोग घेत असतो. म्हणजे जसं एक्झाम्पल घेतलं तर आपण फळझाडे त्या फळझाडांच्या माध्यमातून फळं त्याला प्राप्त होत असतो. त्याच्यानंतर क्रॉप्स अँड ग्रेन्सच्या माध्यमातून जो काही व्हीट आहे, राईस आहे, पल्सेस आहे याचं उत्पादन घेतो आणि उत्पादन घेतल्यानंतर त्या उत्पादनाच्या माध्यमातून कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स ते मिळत असतो, फॅट्स मिळत असतो. जसं सोयाबीन घेतलं, सोयाबीनच्या बियांपासून काय तर ऑइल तयार केलं जाते, म्हणजे सोयाबीन त्यामधून फॅट्स आपल्याला मिळतोय. फल्ली आहे, मुंगफल्लीपासून सुद्धा तेल तयार केलं जाते, त्यामुळे ते फॅट्समध्ये आहे. आणि कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट्स. तर या प्रकारे की हेटेरोट्रोपिकमध्ये आपण म्हटलंय. त्यानंतर आहे पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, या माध्यमातून सुद्धा एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतो. म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो का, मानव स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. आणि काही जे दुसरे ॲनिमल्स आहेत जे मांस भक्षक असे प्राणी आहेत, एक्झाम्पल आपण घेतलं टायगर आहे, लॉयन आहे, आणि या रेंजमध्ये असणारे सगळे जे काही मांस भक्षक जे काही प्राणी आहेत ते कशा पद्धतीने एनर्जी कलेक्ट करत असतील तर जसं एक चेन आहे, फूड चेन आपण म्हणू त्याला. अन्न साखळीमध्ये काय आहे की सुरुवातीला ग्रास येतोय, तर अन्न साखळी म्हणजे सुरुवातीचा प्रथम घटक आहे ग्रास, म्हणजे गवत कोण खातोय तर
समजा डिअर आहे, हरिण जर समजा हरिण आहे, शेळी आहे, ग्रास आणि गवत खाणारे जी काही प्राणी आहेत यांनी गवत खाल्लं. आता ती शेळी असेल किंवा ते हरिण असेल तर त्यावर जे आहे की जे हिंस्र पशु आहेत किंवा जे काही मांसभक्षक प्राणी आहेत तर ते हल्ला करतात आणि त्यांना मारतात आणि त्यांचं जे काही मीट आहे, फ्लेश आहे ते स्वतः ग्रहण करतात आणि त्या माध्यमातून एनर्जी कलेक्ट करत असतात. तर गवताची एनर्जी ते कुठे गेली? गवत खाल्ल्यामुळे त्या हरणीला एक ऊर्जा प्राप्त झाली आणि हरणीने काय केलंय की स्वतःच्या बॉडीमध्ये एनर्जी क्रिएट केली आहे. आता त्या हरणीला काय केलेलं आहे की त्या वाघाने खाल्लं आणि वाघाने खाल्ल्यामुळे काय झालं की त्या मांसमुळे ती एनर्जी ते प्रोव्हाइड केलेली आहे, बॉडीमध्ये ती पूर्ण एनर्जी गेली आहे. तर ते एनर्जी युक्त जे काही फ्लेश आहे किंवा मीठ आहे तर ते जे आहे ते वाघाने खाल्ले आणि म्हणून वाघाला त्या माध्यमातून एनर्जी प्रोव्हाइड झालेली आहे, एनर्जी त्याने कलेक्ट केली आहे. आता त्याची जी काही डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्या डायजेस्टिव्ह सिस्टमच्या माध्यमातून त्याला ती एनर्जी मिळाली आहे आणि म्हणून ती एनर्जी मिळाल्यानंतर त्याचं न्यूट्रिशन झाल्यानंतर तो दुसरं भक्ष्य पकडण्यासाठी त्याचा उपयोग करत असतो. म्हणजे त्याचं जे कार्य आहे, त्याचं कार्य काय आहे की भक्ष्य पकडणं, लक्ष्य निर्धारित करणं आणि त्या लक्ष्यावर हल्ला करणं या प्रकारची त्याची जी काही एक कार्यपद्धती आहे, त्याची प्रक्रिया आहे, त्याचे कार्य आहे ते आपल्याला यातून दिसून येतं. म्हणजे बॉडी प्रोव्हाइड. जर समजा तो अशक्त असेल तर तो भक्ष्य पकडू शकतो का, लक्ष्य करू शकतो का, म्हणजे शिकार करू शकतो का, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. तर जो अशक्त असेल तर तो त्या शिकारी त्याच्या समोर जरी असेल तर तो त्याला गिळंकृत करू शकत नाही, त्याला मारू शकत नाही. परंतु हे नित्य दैनंदिन क्रम आहे त्याच्या जगण्याचं आणि म्हणून आज समजा उद्या त्याला जर काय करायचं असेल तर आज त्याला भक्ष्य पकडणे आवश्यक आहे आणि एनर्जी कंटिन्यू ही जी प्रोसेस आहे एनर्जी कलेक्ट करण्याची ती प्रोसेस त्याला कंटिन्यू ठेवावी लागणार आहे. असं नाही की आज तो खाणार आणि 7 दिवस तो शांत बसणार, असं होत नाही. एक्झाम्पल आपल्यालाही जरी घेतलं तर आपण जर समजा आपण सकाळी आणि रात्रोला अशा 2 वेळचं आपण जेवण करतो आणि दिवसभरामध्ये फ्रूट असतील, काही नाश्ता असेल, यामध्ये थोडी थोडी एनर्जी आपण काय करतो की आपल्या बॉडीला आपण देत असतो आणि ही आपण जर बॉडीला एनर्जी दिली नाही तर आपलं डोकं दुखत असते, आपल्या पायामध्ये त्राण असते चालण्याचं, आपले हातपाय गळाल्यासारखे वाटतात, आपल्याला असक्तपणा वाटू लागतो, भूक लागते. भूक लागण्याची जी काही प्रक्रिया म्हणजे काय, तर भूक लागणे म्हणजे काय, तर एनर्जी लॉस झालेली आहे, त्या बॉडीतली एनर्जी लॉस झालेली आहे आणि एनर्जी लॉस झाल्यानंतर बॉडीला जे आहे बॉडी इंडिकेट करते, एक सिग्नल देते की काय कशाची आवश्यकता आहे, द नीड ऑफ फूडची म्हणजे अन्नाची गरज आहे तुमच्या बॉडीला. तर तुम्ही रिसोर्सेस तयार करा आणि ते कलेक्ट करा आणि मग ते एखादं सोर्स असते त्या सोर्सच्या माध्यमातून आपण अन्न ग्रहण करतो आणि आपल्या बॉडीला एनर्जी ही मिळत असते. आणि एनर्जी मिळाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा फ्रेश झाल्यासारखं वाटतं आणि ताजेतवानं वाटल्यानंतर आपल्या बॉडीचे कार्य पुन्हा सुटतो, आपण पुन्हा कामाला लागतो. जस्ट फ्यू सेकंद रेस्ट आपण घेतो आणि काही सेकंद रेस्ट घेतल्यानंतर आपण कामाला लागतो. कारण त्या वेळेपर्यंत रेस्ट कशाकरता असते, अन्न खाल्ल्याबरोबर ती प्रक्रिया होणार आहे का, अन्न आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर कमीत कमी अर्धा तास ती एक प्रक्रिया होत असते पूर्ण, ते डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये डायजेस्ट होते त्या फूड स्टफ आणि त्या माध्यमातून ब्लड तयार होण्याची एक प्रक्रिया होते आणि ब्लड जे आहे ते तयार झालं की ते सगळ्या धमन्यांमध्ये पुन्हा वाहू लागते आणि म्हणून मग पुन्हा उत्साहीपणासारखं आपल्याला वाटते आणि तेच कार्य आपण अधिक जोमाने आणि अधिक उल्हासितपणे आपण करतो आणि ते कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य होत असते. पण एखाद्या वेळेस जर आपल्याला समजा भूक लागली आहे, आपला अशक्तपणा वाटत आहे आणि छोटंसं काम जरी असेल, साधं जर समजा तुम्हाला 1 किलोमीटर चाला म्हटलं तरी तुम्ही चालू शकत नाही, ही मानसिकता असते. हाच एक या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे की एनर्जी कशा माध्यमातून कशाच्या पद्धतीनं आपल्याला मिळत असते आणि कशाच्या माध्यमातून मिळत असते आणि कोणत्या प्रकारची एनर्जी आहे, ती एनर्जी प्राप्त झाल्यानंतर आपल्या शरीराचं पोषण कशा पद्धतीने होते तेच आपल्याला या ठिकाणी बघायचं होतं. तर आज आपण बघितलेलं आहे की न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पुढच्या सेशनमध्ये पुढील एक घटक घेऊन आपण येणार आहोत. तोपर्यंत इथंच थांबू. ठीक आहे. ओके.